तर पुण्यातील गुलटेकडी परिसरामध्ये गोळीबार झालाय। पुण्यातील गुलटेकडी परिसरामध्ये गोळीबार झाल्याची आता घटना समोर येते आहे। पुण्यामधली ही धक्कादायक बातमी आता समोर येते। पुण्याच्या गुलटेकडी परिसरामध्ये गोळीबार झाल्याचं आता पाहायला मिळतंय। सराईत अल्पवयीन आरोपीनं गोळीबार केल्याची माहिती आता समोर आलेली आहे। पुण्यातील गुलटेकडी परिसरामध्ये गोळीबार झालाय आणि या गोळीबारामध्ये सराईत अल्पवयीन आरोपीनं गोळीबार केल्याची माहिती आता समोर येते। पुण्यातली ही घटना जी आहे ती आता समोर आलेली आहे। पुण्यातील गुलटेकडी परिसरामध्ये सराईत अल्पवयीन आरोपीनं गोळीबार केलेला आहे। या गोळीबारामध्ये कोणी जखमी आहे का किंवा काय झालंय का याची माहिती अजूनपर्यंत आलेली नाही, परंतु सराईत अल्पवयीन आरोपीनं गोळीबार केलेला आहे। पुण्यातील गुलटेकडी परिसरामध्ये ही गोळीबाराची माहिती जी आहे ती समोर येते। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, नक्की काय घडलंय? गुलटेकडी परिसरामध्ये गोळीबार झालेला आहे, पुन्हा एकदा पुणे जे आहे ते गोळीबारानं हादरलेलं आहे। यामध्ये कोणी जखमी झालंय का? नक्की काय घडतंय? सचिन, अगदी बरोबर आहे। पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जो गुलटेकडी परिसर आहे तो गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा हादरल्याचं आपण पाहायला मिळतंय। खरं तर अगदी काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे। एका अल्पवयीन सराईत गुन्हेगाराकडून हे गोळीबार केला असल्याचं समजतंय। खरं तर यामध्ये नेमकं कोण जखमी झालंय का किंवा याबद्दल अधिकची माहिती मिळू शकली नाही। अद्याप पोलीस त्या ठिकाणी पोहोचत असल्याचं माहिती समजते। मात्र हा जो गोळीबार करणारा जो अल्पवयीन सराईत गुन्हेगार आहे, यापूर्वी देखील गंभीर गुन्ह्यांमध्ये तो गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याला ताब्यात पोलिसांनी घेतलं होतं असं समजतंय आणि काही वेळापूर्वीच त्यांनी हा गोळीबार केलेला आहे। जवळपास 2 ते 3 राऊंड फायर केलेलं असल्याचं समजतंय। पोलिसांना ही सगळी माहिती समजल्यानंतर आता पोलीस घटनास्थळी पोहोचतायत आणि नेमका कशामुळे गोळीबार झाला याचा देखील तपास केला जाईल। मात्र जे सराईत गुन्हेगार आहेत आणि जे अल्पवयीन सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या अंतर्गत वादामुळे हा गोळीबार झाला असल्याचं प्राथमिक पोलिसांकडून सांगितलं जातंय। पोलीस घटनास्थळी पोहोचून अधिकचा तपास करत आहेत। मात्र या सगळ्या घटनेनंतर गुलटेकडी परिसरात जे आहे ते भीतीचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। आणि नक्कीच अजिंक्य, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।